आमदार निलेश राणेंच्या मालवणमधील स्ट्रिंग ऑपरेशन नंतर महायुतीत घमासान झालं। एखाद्याच्या घरात जाऊन व्हिडिओ करणं चुकीचं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी निलेश राणेंना टोला हाणलाय। तर कुणाच्याही घरात थेट गेलो नाही, पुराव्यानिशी गेलो, पाठलाग करत गेलो, हे घर कुणाचंही पाहिलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे पैसे इकडे त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे। त्यांनी नाही, मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्त्वाचा असतो। इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये। तर कशामुळे पैसे आले, कुठनं पैसे आले, कशा करता आले होते, शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे। बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे, त्यांच्या व्यवहारातनं आले का, त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीतनं आले का, किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणाने ते पैसे आले। शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटताना कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं। म्हणजे यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे, जे असेल ते नियमाने तो तपास झाला पाहिजे। इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच, पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील। आम्ही कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही, पुराव्यानिशी गेलो। मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदर करतो। साहेब, समजून घ्या, हा विषय गंभीर आहे। काही व्यक्तींचा पाठलाग करत तो ज्या ऍड्रेसवर गेला त्या ऍड्रेसवर मी गेलो। ते घर कोणाचं आहे हे मी नाही बघितलं। आता आम्ही ज्या शोधात होतो की रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, तर नेमकं त्यांची लोक काय करतायत, तर पाठलाग करता करता आम्हाला जे घर सापडलं ते घर होतं। मला वाटलं म्हणून मी गेलो नाही आणि मी पुराव्यानिशी दाखवलं, बघा ह्या घरामध्ये हे सगळे प्रकार सुरू आहेत। मी कोणाच्याही घरात असं गेलेलो नाही। जसं मी सांगितलं, पाठलाग करत करत त्यांचा माणूस जिथे पोहोचला त्या ऍड्रेसवर मी गेलो। शेवटी लोकांकडे आपण आपल्या विकासाचा व्हिजन घेऊन मतं मागितली पाहिजे। पैशाचं वाटप नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणं अतिशय चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी जो प्रयत्न केला तो कौतुकास्पद आहे। याच्यामधून पुढच्या काळामध्ये अधिकचं स्वच्छ राजकारण हे या जिल्ह्यामध्ये येईल असं मला खात्री आहे। सिंधुदुर्गची संस्कृती कुठेतरी बिघडू पाहते असं जर वाटत झालं तर निश्चितपणे संस्कृती बिघडणारच आणि ते होऊ नये अशीच सगळ्यांनी मिळून ही काळजी घेतली पाहिजे की कोणीच असा प्रकार करता कामा नये।